नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। MSBSC नर्सिंग CET 2026 रजिस्ट्रेशन। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 12वी सायन्स नंतर BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जी CET एंट्रन्स एक्झाम आहे त्याचे रजिस्ट्रेशन्स हे 24 जानेवारी 2026 पासून चालू झाले आहे आणि त्याची लास्ट डेट ही 24 फेब्रुवारी 2026 असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओद्वारे संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्यानंतर एक्झाम सिटी सेंटर कसे निवडायचे, त्यानंतर फोटो सिग्नेचर कसे अपलोड करायचे, त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंट कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला ॲडमिशन संदर्भातील अशाच नवनवीन अपडेट आणि व्हिडिओ बघायला मिळतील। तर चला मित्रांनो, आता आपण रजिस्ट्रेशन चालू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला सर्च बारमध्ये MST CET 2026 रजिस्ट्रेशन असे टाईप करायचे आणि त्यानंतर इंटर द्यायचं। इंटर दिल्यानंतर या ठिकाणी cetcell.mahacet.org अशी वेबसाईटची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला टेंटेटिव्ह शेड्यूल पण आहे, आपली एक्झाम कधी होणार आहे वरती, तर त्यावरती पण आपण ते बघून घ्यायचं। त्यानंतर या ठिकाणी CET एक्झामिनेशन पोर्टल फॉर ॲकॅडमिक इयर 2026-27 वरती क्लिक करायचे। त्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर या ठिकाणी रजिस्टर मेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करायचे। समजा तुम्ही फर्स्ट टाईम युजर असाल, न्यू युजर असाल आणि आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर या ठिकाणी न्यू युजरमध्ये रजिस्टर या बटनावरती, या टॅबवरती क्लिक करायचं। त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला रजिस्टर करायचं आहे। तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आपला जो चालू मोबाईल नंबर आहे, मेल आहे, तो मेल ID या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला सुरुवातीला मेल ID टाकायचा आहे आणि मेल ID टाकल्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे। तर मित्रांनो, पासवर्ड टाकताना ॲटलिस्ट 8 कॅरेक्टरचा पाहिजे, त्यामध्ये एक स्मॉल लेटर, एक अप्पर केस पाहिजे, लोअर केस पाहिजे, 1 नंबर पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, तो मॅक्झिमम 16 कॅरेक्टरचा पाहिजे। पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी आपलं आधारवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत नाव टाकायचं आहे। त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपला जो ईमेल ID आपण दिलेला आहे त्यावरती आपल्याला एक मेल येणार आहे आणि तो जो मेल आलेला आहे CET सेलचा तो आपण आपला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। त्या ठिकाणी व्हेरीफाय मेलचा ऑप्शन असेल तर तो मेल आपण व्हेरीफाय करून घ्यायचा आहे आणि मेल व्हेरीफाय केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। मेल व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी क्लिक हिअर टू लॉग इनवरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला रजिस्टर मेल ID टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नोट आलेली आहे, टू कंटिन्यू विथ द MAHCET ॲप्लिकेशन आधार अँड अपार ID ऑथेंटिकेशन इज mandatory. Please ensure that both your Aadhaar and Appar ID are available in your DigiLocker account that you have granted access to MAHCET. तर मित्रांनो, आपल्याला हा फॉर्म भरण्यासाठी आपला आधार आधार नंबर आणि अपार ID म्हणजेच ABC ID असणं गरजेचं आहे। तर यासाठी आता आपण प्रोसीड टू डिजिलॉकर या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे, आपला जो 12 अंकी आधार नंबर आहे तो टाकायचा आहे आणि या ठिकाणी नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला जो ABC ID किंवा म्हणजेच अपार ID जो जनरेट करायचा आहे त्याचा व्हिडिओ मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, आपण तिथून पण तो अपार ID कसा जनरेट करायचा हे बघू शकता। तर या ठिकाणी आधार नंबर टाकल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP आलेला आहे, तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तो टाकल्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचा आहे। तर मित्रांनो, जो ABC ID आहे तो आपला 12 अंकी असतो, तर तो आपण व्हिडिओद्वारे आपल्या मोबाईलमध्ये पण डिजिलॉकर ॲप डाउनलोड करून आपण तो अपार ID जनरेट करू शकतो। तर मित्रांनो, जो अपार ID म्हणजेच ABC ID आहे तो आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी
कंपल्सरी असणार आहे. तो जनरेट केल्यानंतर आपण या ठिकाणी अशा पद्धतीने प्रोसेस करून घ्यायची आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी मला माझ्या मोबाईलवरती OTP येत आहे. OTP येण्यासाठी थोडा वेळ लागतो, तो त्याची वेट करायचे. आता OTP या ठिकाणी आलेला आहे, तो मी या ठिकाणी टाकल्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक केलेलं आहे. तर सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर आता या ठिकाणी आपला जो 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन आहे, जो आपण डिजिलॉकरला टाकलेला आहे, तो 6 डिजिटचा सिक्युरिटी पिन आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर डन या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, डन बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिजिलॉकर थ्रू कसला ॲक्सेस घ्यायचा आहे ते सिलेक्ट करायचं आहे. समजा तुमचा डिजिलॉकरला अपर ID असेल, आधार कार्ड असेल, तर आपल्याला हे 2 डॉक्युमेंट्स लागणार आहे, म्हणून मी ते 2 डॉक्युमेंट्स सिलेक्ट केले आहे. आणि त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता ते डिजिलॉकर थ्रू फेच होत आहे आपला डेटा. म्हणजे तो डिजिलॉकरचा डेटा या ठिकाणी डॉक्युमेंट शेअर झालेले सक्सेसफुल, म्हणजे या ठिकाणी ते आलेलं आहे. ते जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी ऑटोमॅटिकली घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला डिजिलॉकरचं अकाउंट फेच करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला आपलं प्रोफाईल अपडेट करायचं आहे. तर या ठिकाणी आपलं नाव, डेट ऑफ बर्थ आणि आधार ID ॲटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर आता आपलं या ठिकाणी अपर ID पण या ठिकाणी आलेला आहे. तो अपर IDचा जो नंबर आहे, तो नंबर व्यवस्थित आपण आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे अपर कार्डचा. तर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अपर ID टाकून घ्यायचा आहे. तर तो अपर ID आपला 12 अंकी आहे. तो 12 अंकी अपर ID म्हणजेच ABC ID टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी क्लिक हिअर टू व्ह्यू अँड कॉपी युअर अपर ID असा ऑप्शन होता. आपण त्यावरती क्लिक करून तो अपर ID बघितलेला आहे. तर आता या ठिकाणी आपला जो 12 डिजिटचा अपर ID आहे तो या ठिकाणी आता आपण टाकून घेऊया. आणि तो टाकल्यानंतर आपल्याला आपला जो चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आपला जो मोबाईल चालू आहे त्यावरती आपल्याला OTP वगैरे येणार आहे, त्यामुळे चालू मोबाईल नंबरच या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर तर आता या ठिकाणी आपल्याला आपला 10वी किंवा 12वीच्या रिझल्टवरती ज्या पद्धतीत नाव आहे त्या पद्धतीत या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. नाव टाकल्यानंतर या ठिकाणी फादर नेम टाकायचं आहे. तर फादर नेम टाकल्यानंतर मदर नेम, त्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल असेल तर मेल, फिमेल असेल तर फिमेल. त्यानंतर आपलं रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये तुम्ही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बुद्धिस्ट, जैन, पारसी असे रिलिजन सिलेक्ट करू शकता. मी हिंदू सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर रिजन, तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करायचं आहे, शहरी भागात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मदर टंग, तर या ठिकाणी तुम्ही जर बंगाली, गुजराती, इंग्लिश, हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या लँग्वेज आहे तर आपली जी भाषा आहे ती भाषा या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर मी मदर टंग मराठी सिलेक्ट केली आहे. नॅशनॅलिटी इंडियन. त्यानंतर ॲन्युअल फॅमिली इन्कम, तर यामध्ये समजा आपला इन्कम हा 15,000 ते 1 ते 50,000 दरम्यान असेल तर तो सिलेक्ट करायचा आहे. समजा 70,000 आहे तर 50,000 1 ते 1,00,000 अशा पद्धतीने सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इन्कम सिलेक्ट केल्यानंतर मॅरिड स्टेटस, मॅरिड असेल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड सिलेक्ट करायचे. त्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये आपला ॲड्रेस लाईन 1मध्ये आणि लाईन 2मध्ये आपला ॲड्रेस व्यवस्थित पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, तालुका सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर व्हिलेजमध्ये आपल्या तालुक्यातील जेवढे गावं आहे ते गावं या ठिकाणी दिसणार आहे ते गाव सिलेक्ट करायचं आहे. आपला पिनकोड टाकायचा आहे. आणि त्यानंतर अल्टरनेट आपला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज अ परमनंट ॲड्रेसवरती क्लिक करायचं आहे. आणि समजा तुमचा जर डिफरंट असेल तर या ठिकाणी तुम्ही तो टाकू शकता मॅन्युअली. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये आर यू डोमसाईल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र, तर आपला महाराष्ट्रात जन्म झाला असेल तर या ठिकाणी यसवरती क्लिक करायचे. त्यानंतर मायनॉरिटी डिटेल्समध्ये मायनॉरिटी असेल यस असेल तर यस, नसेल तर नो. डिसॅबिलिटी यस असेल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर SSC पासिंग इयर, तुम्ही 10वी कधी पास झाले ते वर्ष सिलेक्ट करायचे. त्यानंतर त्याचे टोटल पर्सेंटेज टाकायचे. त्यानंतर आपलं बोर्ड सिलेक्ट करायचे. समजा तुमचं स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड, CBSE, ICSE बोर्ड किंवा अदर स्टेटचे बोर्ड पण तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी समजा महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे ते सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर स्कूल स्टेट, आपल्या शाळेचा
स्टेट सिलेक्ट केलं आहे महाराष्ट्र. त्यानंतर आर यू ॲपियरिंग और ॲपियर 12th HSC इंजिनिअरिंग डिप्लोमा एक्झाम. तर समजा आपण जर 12वी एक्झाम पास झालो असेल तर या ठिकाणी नो म्हणायचं आणि ॲपियर असेल तर यस म्हणायचं आहे. तर आपल्याला MBAसाठी फॉर्म भरायचा आहे तर आपण या ठिकाणी यस आपण नो म्हणून ग्रॅज्युएशनच्या डिटेल्स टाकायचे आहेत. तर आता या ठिकाणी मी आय कन्फर्मवरती क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर आता माझं प्रोफाईल कंप्लीट झालेलं आहे. प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर आता मला CET रजिस्ट्रेशनसाठी म्हणजेच मला ज्यासाठी एक्झाम द्यायची आहे एंट्रन्स ते मला सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर मी CET रजिस्ट्रेशन्सवरती क्लिक करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोफाईल कंप्लीट झाल्यानंतर आता आपल्याला CET रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर या ठिकाणी CET रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर खाली या ठिकाणी मेडिकल एज्युकेशन UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएटमध्ये MS नर्सिंग CET 2026 GNM कोर्स या ठिकाणी रजिस्टर नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या अगोदर आपल्याला या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्याचबरोबर इन्स्ट्रक्शन्सबरोबर या ठिकाणी आपल्याला इन्फॉर्मेशन ब्राउचर पण दिलेलं आहे. तर आपण ते इन्फॉर्मेशन ब्राउचर सुरुवातीला डाउनलोड करायचं आहे, ते व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी डाउनलोड इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर MH नर्सिंग CET 2026 असं ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करून आपण ते ब्राउचर डाउनलोड करून वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे काही इन्स्ट्रक्शन्स दिले ते एकदा व्यवस्थित वाचायचे. तर यामध्ये BSc नर्सिंग व GNM अभ्यासक्रमात पात्र होण्यासाठी उमेदवाराने HSC किंवा समकक्ष परीक्षा PCB आणि इंग्रजी हे विषय स्वतंत्रपणे उत्तीर्ण केलेले असावेत. PCB विषयामध्ये 45% गुण असणे आवश्यक आहे. SC ST व इतर मागास वर्गीय उमेदवारांसाठी 40% गुण असणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण 12वी विज्ञान शाखाची परीक्षा दिलेली असणं आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण जर कॅटेगरीसाठी म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी आरक्षणाचा दावा करत असल्यास आपला प्रवर्ग SC ST OBC VJDT NTA NTB NTC NTD SBC EWS PWD SCBC प्रमाणे स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे. तशी लागू असल्यास जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सादर करणं बंधनकारक आहे. नॉन क्रिमिनल हे आपल्याला 31 मार्च 2027पर्यंत वैध पाहिजे. त्यानंतर तुम्ही हँडिकॅप असाल तर त्यासाठी 40 ते 50% सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर तुम्ही जर ओपन किंवा EWS कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 1300 रुपये फी लागणार आहे व तुम्ही SC ST OBC VGDT NTB NTC NTD SBC SCBC हँडिकॅप असाल तर 1000 रुपये तुम्हाला एक्झाम फी लागणार आहे. तशी ही जी परीक्षा आहे ती कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन होणार आहे. त्यानंतर आपण यासाठी जो मेल ID आणि मोबाईल नंबर वापरणार आहे तो आपण शेवटपर्यंत तो मोबाईल नंबर चालू ठेवायचा आहे, ईमेल ID चालू ठेवायचा आहे. तसंच आपला जो ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड आहे तो कोणालाही शेअर करायचा नाही. हे सर्व इन्स्ट्रक्शन्स वाटल्यानंतर या ठिकाणी आय हॅव डाउनलोड द इन्फॉर्मेशन ब्राउचर फॉर MS नर्सिंग CET या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला पुढे इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. तर आता मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये जी माहिती आहे ती या ठिकाणी आपली ॲटोमॅटिकली आलेली आहे. आपल्याला जो फॉर्म फिल करायचा आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे, 4 स्टेजमध्ये आपल्याला पूर्ण कंप्लीट करायचं. तर या ठिकाणी आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, कॅन्डिडेट फुल नेम, त्यानंतर अपर ID नंबर, त्यानंतर आधार नंबर, डेट ऑफ बर्थ, मेल ID, मोबाईल नंबर, फादर नेम, मदर नेम, जेंडर, त्यानंतर आपलं रिजन, त्यानंतर रिलिजियन, त्यानंतर मदर टंग आणि आपला जो ॲन्युअल फॅमिली इन्कम आणि मॅरिटल स्टेटस, ही जी इन्फॉर्मेशन आहे ती आता या ठिकाणी आपली ॲटोमॅटिकली आलेली आहे. आपण प्रोफाईल क्रिएट करायची वेळेस ती माहिती फिल केलेली आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर आपली सेकंड स्टेज आहे ॲड्रेस. तर या ठिकाणी जो ॲड्रेस आपला परमनंट आणि करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे तो पण आपला या ठिकाणी ॲटोमॅटिकली आलेला आहे. त्यानंतर आता आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर थर्ड स्टेज आहे आपली डोमासाईल अँड कॅटेगरी डिटेल्स. तर यामध्ये आपल्याला
जे आपले ऑर्फन इन्फॉर्मेशन, तुम्ही अनाथ आहात का असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्यानंतर कॅटेगरी इन्फॉर्मेशनमध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे आदिवासी आहात का, म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी यस म्हणायचं आहे. आर यू डोमासाईल इन स्टेट महाराष्ट्र, यस. त्यानंतर आता पुढे आपल्याला कॅटेगरी फॉर कॅन्डिडेट, तर या ठिकाणी आपली जी कॅटेगरी आहे तर ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. त्यामध्ये ओपन, SC, ST, DT विजे, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि SCBC अशा सर्व कॅटेगरी आहे. त्यामध्ये आपली जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करायची. तर या ठिकाणी मी OBC कॅटेगरी सिलेक्ट केलेली आहे. तर कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपली कॅटेगरी निवडायची आहे. तर या ठिकाणी आपला जो कॅटेगरीचा नंबर आहे तो कास्ट सर्टिफिकेटमध्ये बघून घ्यायचा आणि त्यानंतर आपली कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर तो या ठिकाणी आपली जी कॅटेगरी आहे ती या ठिकाणी बघून घ्यायची आहे, स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि ती कॅटेगरी या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. तर ती व्यवस्थित बघून झाल्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला पुढे आपल्याकडे सर्टिफिकेट आहे का नाही त्याची माहिती द्यायची आहे. तर या ठिकाणी मी सुरुवातीला जी कॅटेगरी आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे. ती कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आता तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे का, तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेटमधनं तुम्ही कॅटेगरीतून फॉर्म भरताय, तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी 3 ऑप्शन आहे, अवेलेबल, अप्लाय बट नॉट रिसिव्ड आणि नॉट अप्लाय. पण अवेलेबल ऑप्शन हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे, तो आपल्या कास्ट सर्टिफिकेटच्या वरच्या बाजूला दिलेला असतो. कास्ट सर्टिफिकेट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का, जात वैधता प्रमाणपत्र असेल तर अवेलेबल म्हणायचे, नसेल तर नॉट अप्लाय, आणि अप्लाय केलं असेल तर अप्लाय बॉट नॉट रिसिव्ह, असे 3 ऑप्शन आहे. तर तुम्ही अप्लाय बट नॉट रिसिव्ह हा ऑप्शन सिलेक्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे डेट वगैरे, ऑथॉरिटी वगैरे सर्व माहिती भरायची आहे. नसेल तर नॉट अप्लाय हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्याच पद्धतीत तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, ते तुमचं 31 मार्च 2027पर्यंत व्हॅलिड पाहिजे. तर असेल तर अवेलेबल म्हणायचं आहे, तुम्ही अप्लाय केला असेल तर अप्लाय बट नॉट रिसिव्ह, आणि नसेल तर नॉट अप्लाय म्हणायचं आहे. समजा तुम्ही अवेलेबल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बाकीची कुठली इन्फॉर्मेशन टाकण्याची गरज नाही. पण तुम्ही जर अप्लाय बट नॉट रिसिव्ह हा ऑप्शन सिलेक्ट केला तर या ठिकाणी तुम्हाला नॉन क्रिमिनलचा सर्टिफिकेटचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर त्याची ॲप्लिकेशन डेट टाकायची आहे, त्यानंतर त्याचं ऑथॉरिटी नेम टाकायचे, ही सर्व माहिती या ठिकाणी टाकून घ्यायची. आणि नसेल तुमच्याकडे, तुम्ही अप्लाय पण केले नसेल, अवेलेबल पण नसेल, तर नॉट अप्लायवरती क्लिक करायचं आणि त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता आपली 3rd स्टेज पण कंप्लीट झाली. आता आपली 4th स्टेप आहे क्वालिफिकेशन डिटेल्स. तर यामध्ये तुमची 10वीची आणि 12वीची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी तुमची ॲटोमॅटिकली येणार आहे. समजा तुम्ही 12वी ॲपियर असाल तर ॲपियरची इन्फॉर्मेशन येईल, कंप्लीट असेल 12वी तर 12वी कंप्लीटची इन्फॉर्मेशन या ठिकाणी येणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन सर्व बघितल्यानंतर 10वी आणि 12वीची या ठिकाणी आय रीड अँड अंडरस्टँड द एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला जो काही क्रायटेरिया आहे 12वीचा तो या ठिकाणी दिलेला आहे, तर तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला एक्झाम सिटी सेंटर सिलेक्ट करायचे आहे. तर यामध्ये सिलेक्ट लँग्वेज म्हणजे आपल्याला मीडियम ऑफ द क्वेश्चन पेपर, तर क्वेश्चन पेपरसाठी कोणती लँग्वेज पाहिजे, या ठिकाणी आपण इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे. इंग्लिश सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट एक्झाम सेंटर स्टेट, तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र सिलेक्ट केलं आहे, ते ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेलं आहे महाराष्ट्र. यामध्ये आपल्याला 4 सेंटर सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण फर्स्ट सेंटर नाशिक सिलेक्ट केलं आहे. तुम्हाला तुमच्या घराजवळ जे सिटी आहे ती सिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता, ते सेंटर सिलेक्ट करू शकता. तर मी या ठिकाणी 4 सेंटर सिलेक्ट केले आहे. आपल्याला 4 सेंटर सिलेक्ट करणं मॅन्डेटरी आहे. तर सेंटर सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला स्कोर खाली घ्यायचं आणि या ठिकाणी मॉक अँड सायकोमेट्रिक टेस्ट इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो, तुम्हाला जर मॉक टेस्ट द्यायची असेल एक्झामच्या अगोदर किंवा सायकोमेट्रिक टेस्ट द्यायची असेल तर त्यासाठी या ठिकाणी तुम्हाला इफ यू वॉन्ट टू परचेस मॉक सायकोमेट्रिक टेस्ट प्लीज क्लिक हिअर या ऑप्शनवरती
क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जी काही आपल्याला मॉक टेस्ट किंवा सायकोमॅट्रिक टेस्ट द्यायची आहे त्यासाठी या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. ते सर्व इन्स्ट्रक्शन्स आपण व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. तर त्यामध्ये मित्रांनो टोटल 6 मॉक टेस्ट आहे, त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यानंतर ते आपल्याला परचेस करायचे, त्यासाठी पेमेंट मॅन्डेटरी आहे. त्यानंतर या ठिकाणी आय हॅव रीड अँड ॲग्री टू अबव इन्स्ट्रक्शन्सवरती क्लिक केल्यानंतर इथे खाली 2 ऑप्शन आहे, कंटिन्यू विथ मॉक टेस्ट पोर्टर आणि कंटिन्यू विथ CET फॉर्म रजिस्ट्रेशन पोर्टर. तर या ठिकाणी समजा तुम्हाला मॉक टेस्ट द्यायची असेल तर या ठिकाणी कंटिन्यू विथ मॉक टेस्ट पोर्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा वरती सायकोमेट्रिक टेस्ट करिअर गायडन्स 1000 प्लस GST इतकी फी लागणार. त्यानंतर सायकोमेट्रिक टेस्ट फॉर करिअर गायडन्स लँग्वेज तुम्ही इंग्लिश सिलेक्ट करायची. त्यानंतर या ठिकाणी प्राईस पर मॉक टेस्ट 100 रुपीज प्लस GST आहे. तर यामध्ये तुम्हाला मेडिकल एज्युकेशनमध्ये जायचं नाही, तर नर्सिंग CET 2026. तर या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करायचे आहे, सिलेक्ट नंबर ऑफ टेस्ट, म्हणजे तुम्हाला किती टेस्ट द्यायचे आहे. तर त्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या, तर एका टेस्टसाठी तुम्हाला 100 रुपीज प्लस GST लागणार आहे. तर ते तुम्ही या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही समजा एक टेस्ट सिलेक्ट केली तर तुम्हाला 100 प्लस GST लागणार आहे. तुम्ही समजा 5 टेस्ट सिलेक्ट केल्यात तर तुम्हाला 500 प्लस GST लागणार आहे. 5 टेस्टवरती तुम्हाला 1 मॉक टेस्ट ही कॉम्प्लिमेंटरी म्हणजे फ्रीमध्ये असणार आहे. पण समजा तुम्हाला जर टेस्ट द्यायची नसेल तर तुम्ही पुन्हा बॅकला येऊ शकतात आणि या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तर या ठिकाणी आता आपल्याला फोटो अपलोड करायचे आहेत, डॉक्युमेंट्स अपलोड रिक्वायर्ड. तर या ठिकाणी आपल्याला अपलोड नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी अपलोड नाऊवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला फोटो अपलोड करायचे आहे. तर या ठिकाणी आपल्याला 3 फोटो अपलोड करायचे आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला आपला जो पासपोर्ट साईज फोटो आहे तो या ठिकाणी अपलोड करायची. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची. तर या ठिकाणी फोटो अपलोड करण्यापूर्वी या ठिकाणी रिसेंट कलर फोटो ॲट लास्ट 6 मंथचा पाहिजे, प्लेन अँड लाईट बॅकग्राऊंड पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला त्याची साईज 20 KB ते 5 MB पर्यंत पाहिजे आणि ते आपलं JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. नो कॅप्स अँड सनग्लास अलाउड. तर यामध्ये आपले टोपी घातलेली नसावी किंवा गॉगल वगैरे घातलेला नसावा. त्यानंतर सिग्नेचर अपलोड करायची. तर सिग्नेचर आपली प्लेन व्हाईट पेपरवरती पाहिजे, ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी काढायची आहे. त्यानंतर त्याची साईज 10 KB ते 2 MB पर्यंत JPG किंवा PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. आणि त्यानंतर आता मित्रांनो आपल्याला फोटो आयडेंटिटी म्हणून या ठिकाणी तुम्ही पॅन कार्ड, परमनंट ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, बँक पासबुक विथ फोटोग्राफ, आधार कार्ड, आधार कार्ड प्रिंट विथ फोटोग्राफ, त्यानंतर शाळेचं ID कार्ड, कॉलेजचं ID कार्ड तुम्ही या ठिकाणी वापरू शकता फोटो आयडेंटिटी म्हणून. तर आता सुरुवातीला आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा पण ऑप्शन आहे. तुम्ही तो फोटो लाईव्ह कॅप्चर करू शकता आणि तो फोटो कॅप्चर केल्यानंतर या ठिकाणी अपलोड अ फोटो इन्स्टेड हा असा ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक पासपोर्ट साईज फोटो पण अपलोड करायचा आहे. तर या ठिकाणी ड्रॅग अँड ड्रॉप फाईल वरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ज्या ठिकाणी आपला फोटो सेव्ह करून ठेवला आहे त्या पाथला जायचं आहे आणि तेथून तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. तो फोटो सिलेक्ट केल्यानंतर तो आपला या ठिकाणी अपलोड होणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपला फोटो अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तो फोटो व्यवस्थित क्रॉप करून घ्यायचा आहे आणि क्रॉप केल्यानंतर तो आपला क्रॉप ॲड अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. तर या ठिकाणी आपला फोटो व्यवस्थित क्रॉप झाल्यानंतर या ठिकाणी
क्रॉप अँड अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर सिग्नेचर अपलोड करताना पण आपल्याला या ठिकाणी ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपण आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये ज्या ठिकाणी सिग्नेचर सेव्ह करून ठेवली आहे त्या पाथला जाऊन ती सिग्नेचर सिलेक्ट करायची आणि ती अपलोड केल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला त्याचं व्यवस्थित क्रॉप करून घ्यायची सिग्नेचर पूर्ण व्यवस्थित आणि त्यानंतर क्रॉप अँड अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपली फोटो सिग्नेचर अपलोड झाला आहे. आता फोटो ID म्हणून आपण आधार कार्ड अपलोड करतो आहे. तर मित्रांनो, आधार कार्ड अपलोड करताना JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे. त्याची मॅक्झिमम साईज 2 MB पाहिजे आणि ते आधार कार्डचे दोन्ही पण बाजू पाहिजे, आपली फ्रंट आणि बॅक एंड दोन्ही पण बाजू पाहिजे. आणि ती सिलेक्ट केल्यानंतर पाथला जाऊन या ठिकाणी सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म आता डॉक्युमेंट्स आता आपले अपलोड झालेले आहेत. त्यानंतर आपला फॉर्मचा प्रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. तर मित्रांनो, आपले डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आपण जो फॉर्म फिल केलेला आहे त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला दिसते. ती सर्व व्यवस्थित बघून घ्यायची आहे. यामध्ये जर आपल्याला काही करेक्शन करायचे असेल तर आपण ते करेक्शन करू शकतो आणि समजा तुमचा सर्व फॉर्म बरोबर असेल, सर्व इन्फॉर्मेशन बरोबर असेल तर या ठिकाणी आय कन्फर्म दॅट आय हॅव रीड अँड अंडरस्टँड ॲप्लिकेशन इन्स्ट्रक्शन वरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर यावरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म सबमिट होणार आहे. तर सबमिट होण्यापूर्वी आपल्याला पेमेंट करायचं आहे. आर यू शुअर वॉन्ट टू प्रोसीड विथ द पेमेंट? तर या ठिकाणी यस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला जे पेमेंट करायचं आहे त्या अगोदर या ठिकाणी महाराष्ट्र डोमेसाईल यस, कॅटेगरी रिझर्व आलेली आहे, जेंडर आलेला आहे, ती सर्व माहिती आलेली आहे आणि आपल्याला टोटल फी या ठिकाणी आलेली आहे 1000. तर मित्रांनो, आपण कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे त्यामुळे आपल्याला 1000 फी पे करायची. आपण ओपन किंवा EWS मधनं भरला असतं तर 1300 रुपये फी पे करायची होती. तर या ठिकाणी टोटल ॲप्लिकेशन फी रिक्वायर 1000. प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला जे पेमेंट करायचं आहे ते आपण डेबिट अँड क्रेडिट कार्ड थ्रू करू शकतो. पे वाया UPI, नेट बँकिंग किंवा वॉलेट थ्रू पण पेमेंट करू शकतो. समजा आपल्याला पे वाया UPI थ्रू म्हणजेच आपण QR कोड स्कॅन करून आपण आपलं पेमेंट करू शकतो. पेमेंट केल्यानंतर आपला ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट होणार आहे आणि त्या फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्यायची आणि ते ॲप्लिकेशन फॉर्म सेव्ह करून ठेवायचं आपल्याकडे. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला BSc नर्सिंगचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर मित्रांनो, रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला जर काही क्युरी आली किंवा काही डाऊट आला असेल तर तुम्ही मला माझ्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.